नमस्कार। मराठवाडा आणि विदर्भातील काही भागाला पावसाने चांगलेच झोडपले। वादळी पावसाने काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले तर गारपिटीचा तडाखाही बसला। हवामान विभागाने पुढील 5 दिवस आणखी काही भागात पावसाचा इशारा दिला आहे। हवामान विभागाने विदर्भातील 7 जिल्ह्यांना गारपिटीचा ऑरेंज अलर्ट दिला। बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। तसेच यावेळी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही देण्यात आला आहे। आज शुक्रवारी विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। तसेच यावेळी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही देण्यात आला। तर उर्वरित विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, जळगाव आणि मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। तसेच पुणे, सांगली, सातारा, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे हवामान अंदाज बातमीपत्र। तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे दररोजचे हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।